नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पालघर जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव आणि ट्रेकर्सचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या तांदुळवाडी गडावर निसर्गाने अक्षरशः कहर केला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे गडाच्या एका बाजूचा प्रचंड डोंगरकडा कोसळला असून दगड, माती आणि झाडांचा महाकाय लोंढा खाली आल्याने संपूर्ण परिसराचे स्वरूप बदलून गेले आहे. या भीषण भूसंखलनात शेकडो मोठी झाडे उन्मळून पडली, तर गडावर जाणारी एक महत्वाची पायवाट कायमची मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे. त्यामुळे तांदुळवाडी गडाच्या सुरक्षितेबरोबरच त्याच्या अस्तित्वाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. तांदुळवाडी गड हा केवळ पालघर जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण उत्तर कोकणातील ट्रेकर्स आणि दुर्गप्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा किल्ला आहे. वर्षभर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक तसेच राज्याच्या विविध भागातून हजारो पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येत असतात. पावसाळ्यात तर हिरव्यागार डोंगरांमध्ये वसलेला हा गड पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. मात्र याच पावसाने यंदा या गडाचे विद्रूप चित्र समोर आणले आहे. भूसंखलनाचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिकही काही काळ घाबरून गेले. डोंगराचा मोठा भाग कोसळून खाली येताच त्याच्यासोबत प्रचंड प्रमाणात माती, मोठमोठे दगड आणि वृक्ष वाहून आली. या मलब्याने गडाकडे जाणारा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. अनेक ठिकाणी जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या असून अजूनही दगड कोसळण्याचा धोका कायम असल्याने स्थानिकांनी सांगितले. विशेष म्हणजे अवघ्या 20 दिवसांपूर्वी काही महाविद्यालयातील विद्यार्थिनी ट्रेकिंगसाठी गडावर गेले असताना धुक्यामुळे आणि खराब हवामानामुळे वाट चुकले होते. मोबाईलद्वारे पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी अनेक तास शोध मोहीम राबवून त्यांची सुखरूप सुटका केली होती. त्यामुळे हा गड आधीच संवेदनशील मानला जात असताना आता भूसंखलनामुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. अनेक वर्ष वाढलेली शेकडो झाडे एका क्षणात कोसळली. वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून जैवविविधतेवरही त्याचा परिणाम होणार असल्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. तांदुळवाडी गड हा ऐतिहासिक वारसा असल्याने त्याच्या संवर्धनासाठी शासन दरवर्षी विविध घोषणा करत असते. मात्र प्रत्यक्षात गडावर सुरक्षित पायवाटा, संरक्षण भिंती, इशारा फलक, आपत्कालीन सुविधा किंवा भूसंखलन रोखण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. सध्या गडावर जाणारा एक महत्वाचा मार्ग पूर्णपणे नष्ट झाला असून पर्यायी मार्गाचीही पाहणी करणे आवश्यक आहे. भूसंखलन झालेल्या भागातील मलबा हटवणे, भूगर्भ तज्ञांकडून सर्वेक्षण करणे, धोकादायक भागात प्रवेशबंदी करणे आणि सुरक्षित ट्रेकिंगसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अशी मागणी स्थानिक दुर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. तज्ञांच्या मते मुसळधार पाऊस, डोंगरातील मातीची धूप आणि नैसर्गिक बदल यामुळे अशा घटना वाढत आहेत. त्यामुळे केवळ दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधी संवेदनशील ठिकाणांचे सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. दरम्यान तांदुळवाडी गडाचे विद्रूप झालेले दृश्य पाहून अनेक दुर्गप्रेमींनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा आपला ऐतिहासिक वारसा वाचवा अशी मागणी जोर धरत आहे. गड कोसळेपर्यंत प्रशासन झोपेत आणि दुर्घटना घडल्यानंतर पंचनामे पाहण्या आणि बैठका सुरू होतात. इतिहास वाचवायचा असेल तर घोषणा नव्हे, तर तातडीची कृती हाच एकमेव पर्याय आहे. अन्यथा उद्या तांदुळवाडी गड फक्त छायाचित्रातच उरेल.
अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.